अरे हो रमेशांना सॉरी, महायुतीचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट चे सन्माननीय आमचे रमेश भाऊ, सर्वच मान्यवर आहेत, समोर बसलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते, उपस्थित असलेले सन्माननीय उमेदवार, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, उद्यापासून फॉर्म भरायची प्रक्रिया ही सुरू होत आहे. फॉर्म भरायच्या दोन पद्धती आहेत. एक की कुठल्याही सेतू कार्यालयामध्ये आपण गेलात आणि 50 रुपये दिले का फॉर्म भरून होतो. तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संवैधानिक अधिकार आहे की फॉर्म कोणीही भरू शकतो. ना मी कोणाला सांगू शकतो भरायला, ना मी कोणाला थांबू शकतो. कारण की शिर्डीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक सेतू कार्यालय आहे, प्रत्येक हॉटेलमध्ये कम्प्युटर आहे, प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडे हॉटेल आहे आणि मग आपल्या हॉटेलमध्ये बसल्या बसल्या फॉर्म भरणे. काही लोक दिवसा भरतील, काही लोक रात्री भरतील. असंही होऊ शकते की जो दिवसा नगरसेवक म्हणून भरत असेल तो 8 वाजेनंतर नगराध्यक्ष पदासाठी पण भरायला सुरू करू शकतो. म्हणजे ती फॉर्म भरायची प्रक्रिया आहे, त्याला काय तुम्ही थांबवू शकत नाही. आणि संध्याकाळी दुसरं माध्यम आहे की समितीला आपण माननीय नामदार साहेबांनी नियुक्त केलं होतं. समितीमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या इच्छा आणि भावना व्यक्त केल्या. समिती त्या भावना सगळ्या माननीय नामदार साहेबांसमोर मांडतील आणि नामदार साहेबांसमोर मांडल्यानंतर संघटनात्मक दृष्टिकोनातून काही ठराविक नावांना आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून फॉर्म भरायला लावणार. तर या दोन्ही प्रक्रियेच्या भागामधून आपण कोणत्या प्रक्रियेकडे जाणार आहात हा निर्णय तुमचा आहे. एक, जसं मी म्हटलो की मी पुढे व्यक्तीला कोणाला थांबवण्याचा अधिकार मला नाही, पण संघटनेचं नेतृत्व करत असताना माझी माफक अपेक्षा ही आहे की संघटनेमध्ये एकामेकाचा मान सन्मान जर आपण करू शकलो नाही तर ती संघटना काही उपयोगाची नाही. आज समितीमध्ये आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणून मी आभार मानेल या समितीच्या सगळ्या सदस्यांच्या की त्यांनी मागच्या 7 दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीला ऐकून घेतलं, आपला वेळ खर्च केला, सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि या मागच्या 1 आठवड्यामध्ये किंबहुना मागच्या 10 दिवसामध्ये समितीच्या सदस्यांनी पार पाडलेल्या भूमिकेबद्दल एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचे आभार आणि अभिनंदन करायचं. बरेचसे लोक व्यावसायिक आहेत, पण त्यांनी साहेबांनी दिलेला आदेश असल्याने आपला वेळ खर्च करून हे काम सोपं नसतं. प्रत्येकाला बोलून घेणं किंवा प्रत्येकाला ऐकून घेणं, कधी कधी मनामध्ये हसू पण येतं ऐकताना, कधी मनामध्ये राग पण येतो, कधी दुःख पण येतं, पण रडता येत नाही, हाणता येत नाही आणि हसता येत नाही. बरोबर बापूच्या चेहऱ्यावर वाटतं का त्या मनात काय चाललं सांगू शकतो. समितीचे सदस्य आम्ही नेमलेत की तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाजच लावू शकत नाही की नेमकी झाला आपल्याबद्दल काय विचार कोण करते. नितीन शेळके, मी आजपर्यंत मथुरा हॉटेलला एवढी गर्दी कधीच पाहिली नाही जी या मागच्या 10 दिवसामध्ये. रोज सकाळी नितीन शेळके खडकीवर इंटरव्ह्यू अशी लाईन मिळून गाडीत चाललो होतो दुसऱ्या गावाला आणि म्हटलं एवढी गर्दी घेतली काय शनिवार रविवार नाही तेवढे मुलाखतीची गर्दी मथुरा सुकारू समितीच्या सदस्यांकडे. तर ही प्रक्रिया करत असताना
आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या. आता या सगळ्या भावनांचा आदर करत आपल्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, महिला आहेत, प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्याकडे आहे जो सक्षम आहे. आणि मला खरंच साईबाबांचे आशीर्वाद असतील किंवा आमच्या परिवाराची राजू वेगळं बसा, माझ्या बसा, मी उमेदवारच नाही, बसा. किंबहुना आमच्या कुटुंबाची पुण्य असेल की महाराष्ट्रामध्ये फार कमी नेते असतात ज्यांना 100 लोकांपैकी 23 निवडायची संधी प्राप्त होते. फार कमी लोकांना हे सुख प्राप्त आहे की आपल्या संघटनेमध्ये आज नगरसेवक होण्याच्या पात्रतेचे, नगराध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे असलेले 100 लोक असणं हे मी माझं भाग्य समजतो की अशा संघटनेचं नेतृत्व करायची मला संधी. आपण कोणी कमी नाही आहोत. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने योगदान देतं, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने ताकद लावतं, प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या कौशल्याने योग्य वेळी योग्य काम केलेलं आहे. पण आता 23 जागांसाठी या सगळ्यांची निवड करावी कशी, हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह असतो. मग त्याचा माध्यम असतो. काही लोक मला म्हटले की दादा आपण सर्वेला नाव दिले पाहिजे, तर मग आपण नाव सर्वेला पण दिले. पण सर्वेची अशी गंमत आहे की समजा एखाद्या प्रभागामध्ये सर्वे करायला जे लोक जातात ते फक्त 15 लोकांनाच त्याचं विचारणा करतात की बाबा हे 4-5 नाव आहे, त्यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य वाटतं. कारण की फार लोकांना सर्वेवाले विचारत नाही. आता त्या 4 लोकांपैकी ज्याचे कार्यकर्ते त्या सर्वेवाल्याला सापडले त्याचीच लॉटरी लागली. याचा अर्थ असा की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त मोकळे फिरणारे मित्र असतील, जे कुठे इकडे तिकडे फिरत होते आणि तिथंच तो गाठला की तुमचे 4 पैकी कोण, म्हणे हा. आणि जो बिचारा खरंच संघटनेसाठी वेळ देत होता, कुठंतरी बैठक घेत होता, सगळे कष्ट करत होता, त्याचा एकही गडी सापडलं नाव घ्यायला, मग आता त्याचं काय करायचं. आणि रमेश भाऊ एक माणूस तर असा मिळाला ज्याला विचारलं की या 4 पैकी 2 कोण, ते म्हटलं ते सोड, माझं नाव यादीत कस काय, हा प्रश्न मला महत्वाचा. हे 4 जाऊ दे खड्ड्यात, तो महत्वाचा प्रश्न नाहीये. प्रभाग क्रमांक अमक्या धमक्यामध्ये माझं नाव सभेमध्ये कस काय मिळालं, हा पहिलं उत्तर नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकारचा अनुभव असतो जीवनामध्ये. तर आता सर्वेमध्ये नाव दिले तरी या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. एखाद्याचं नाव नाही आलं सर्वेमध्ये, तो म्हणत आता माझं घरात लग्न होतं, सगळं वराड माझं तिकडं होतं, नाव कसं घेणार माझं कोणी. तर सर्वे पण आपण करून पाहिला. काही लोक वरचढ ठरले, काही लोक कमी आहेत, पण सर्वे पण एक ढोबळ मूल्यांकन असतं. आणि सर्वेची वास्तविकता हीच आहे की नेमकी कोणाला किती वेळेस आणि कुठल्या व्यक्तीला विचारलं गेलं हे फार महत्वाचा भाग असतो. त्यामुळं सर्वे झालेला असेल, त्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मी नगरसेवक झालो पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं मी नगराध्यक्ष झालं पाहिजे. आणि हे वाटणं काही गैर नाही. इच्छा असणं, भावना असणं. आपण या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये कधीतरी एका पदावर सेवा करायची संधी बाबा आपल्याला देतील, ही भावना असणं, याच्यामध्ये कोणाच्या मनात काही शंका कुशंका नाही. चांगली गोष्ट आहे, ती संधी तुम्हाला मिळावी. पण हे जे 4-5 वाक्य मी आता माझ्या भाषणामध्ये बोलणार आहे की एकदा उमेदवारी नाही मिळाल्यानंतर 5 वाक्य आपले फिक्स असतात. एक की मला दिलं नाही, आता मी पाहून घेतो.
आता हा माझा बाप होणार, माझ्या डोक्यावर बसणार का? माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. जनतेच्या मनात मीच आहे. आता मी फार पुढे निघून गेलो, थांबू शकत नाही. माझ्या आईने माझ्यासाठी नवस केला, आता मी थांबू शकत नाही. मी जर झालो नाही तर माझी बायको मला सोडून जाईल, कारण की मी तिने तेच शब्दातून लग्न करून आणलंय, त्यामुळे मी थांबू शकत नाही. हे सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम आपण कसं सोडू शकतो? मुलगी पाहायला गेल्यानंतर एखाद्याला सांगितलं गेलं की हा भावी नगरसेवक आहे म्हणून त्या मुलीने होकार दिला असेल तर ती माझी चूक नाही ना बाबा, तर तुमचा प्रश्न आहे. तर हे सगळं थोडंसं टाळायचा प्रयत्न करा. संघटना एका माणसामुळे मोठी होत नाही, संघटना सगळ्यांमुळे मोठी होते. आपण सगळेजण सहकार्य कराल, आपण सगळेजण संघटित राहाल, जो उमेदवार मिळेल तो आपण त्याला पाठिंबा देऊन चालवाल, ही माफक अपेक्षा एक नेता म्हणून साहेबांना आहे आणि एक तुमचा कार्यकर्ता म्हणून, तुमच्या मध्ये राहणारा म्हणून मला आहे. अनेक वेळेस आणि प्रत्येक वेळेसच बऱ्यापैकी अपेक्षा भंगही झाल्या, पण आपण नेहमी या विश्वासाने जगतो की कधीतरी तर आपल्या विनंतीला मान देऊन लोक चालतील. पण तसं घडत नाही. पण ठीक आहे, आता करावं तर लागतं. काय होणार आहे काही नाही हेही मला माहिती. आणि शिर्डीचं वैशिष्ट्य असं आहे की रोज रात्री एक पॅनल तयार होतो. इथून ही महायुतीची मीटिंग संपली का महायुतीचेच काही लोक महाआघाडी बरोबर बसणार. आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की आपला पॅनल पण आपलेच लोक ठरवतात आणि समोरचा पॅनल पण आपलेच लोक ठरवतात. हे शिर्डी आहे. एक काम कर, तू याला दे, याला तिकीट नाही मिळालं तर तुझ्याकडे घेऊन टाक. ही राजकीय आवड असल्याचा भाग आहे. काही लोकांना आवड येते राजकारणाची, की आपण तिसरा पॅनल पण आता काही लोक बनवायचा प्रयत्न करतात. त्यांनाही शुभेच्छा आहे. शेवटी जेवढे जास्त होतील तेवढं जनतेचं पण भलं होईल. त्यामुळं म्हणजे भलं होईल म्हणजे जनतेला जास्ती पर्याय मिळतील एखाद्या व्यक्ती निवडायला. चॉईस वाढ की हा नाही तर हा चेहरा, हा नाही तर हा चेहरा. काही असे चेहरे आहेत की जनता पाहून कोण थकली तर एखादा नवा चेहरा दिसला तर त्याचा पर्याय पाहिजे ना. जेवढे उमेदवार तेवढे रिक्षा. आणि रिक्षाची गंमत मी अगोदरही सांगितली. शिर्डीचं मतदान हे विखुरलं गेलेलं आहे. वॉर्ड नंबर 1चा भोंगा 7 मध्ये वाजतो, 7चा 9 मध्ये वाजू राहिला. कोण कोणाचं चिन्ह घेऊन वाजू राहिलं काही कोणाला कळत नाही. तर उमेदवार वाढण्याचा परिणाम हा संघटनेला पण होतो. तर प्रयत्न करा की संयम ठेवून. आणि कसं असतं, मी तुम्हाला का सांगतो म्हणजे माझं सांगायचं काम एक मित्र म्हणून पण आहे आणि ताराभाऊ डॉक्टर म्हणून पण मला सगळ्यांना सांगणं यासाठी गरजेचं आहे की काही लोक हे स्वतःला नगरसेवक आतापासूनच घोषित करून बसलेत. मी नगरसेवक आहे. काही लोक म्हणतात की मी नगराध्यक्ष आहे. काय होतं की एक डॉक्टर म्हणून मी सल्ला देऊ शकतो की जेव्हा अचानक 17 तारखेला तिकीट कापलं जाईल तेव्हा तो सदमा तुम्हाला बर्दाश्त झाला पाहिजे. म्हणजे कसं समजून सांगू तुम्हाला मी आता हा विषय म्हणजे भैया कसं सांगायचं आता हे पहा, तुम्ही मला मित्र मानतात, मी मेंदूचा डॉक्टर आहे म्हणून मला याचे परिणाम माहिती आहे की काही लोक झोपताना मी नगराध्यक्ष म्हणून ते सगळीकडे सांगून टाकले मी नगराध्यक्ष, हे झालं ते झालं. आणि अचानक 17 तारखेला जेव्हा एपी फॉर्म जोडला जाईल तेव्हा आपलं नावच नाही.
आणि मग तो जो झटका असतो त्याच्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो. आणि मग ते सावरण्याच्या भानगडीत मग काय होतं, माणूस तिकडे तिकडे फिरायला लागतो गल्ली गल्ली. म्हणजे त्याचा काय मानसिकतेत परिणाम होतो का नाही. वाईट हे नाही वाटत की त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो गल्ली गल्ली फिरू राहायला. वाईट हे वाटतं की त्याला आपलेच लोक मग हाक मारायला लागतात, काय अध्यक्ष इकडे या, काय मेंबर इकडे या. म्हणजे ते अजून येडा व्हायला लागतो तो. त्यामुळं प्रयत्न करा रात्री स्वप्न न पडून देण्याचा. प्रयत्न करा स्वतःला समजून सांगायचं की मी कार्यकर्ता आहे. प्रयत्न करा स्वतःलाच तिकीट जाहीर न करून घेण्याचा. म्हणजे तुम्हाला त्रास कमी. मला नाही आवडणार कुणी माझा एखादा कार्यकर्ता असा मानसिक केस बेसवीस कळलेला इकडे तिकडे फिरू राहिला, कसं चांगलं दिसेल. आणि मी हे गोष्टी खात्रीशीर सांगतो की 17 तारखेला सगळ्यात जास्त गर्दी मूनलाईट वर नाही सापडली तर नाव सुनील विखे आहे. शेवटी साडूचे पण व्यवसायाची काळजी घेत जबाबदारी राहते. तर 17 तारखेला तुम्ही तयारी करून ठेवा. स्टॉक आणून ठेवायला अडचण नाही, तुम्हाला त्याची गरज नाही पडली तर वेगळा विषय. काय होतंय, आपण तयारी करतो दुसऱ्यासाठी. आणि म्हणून मी खरं तर आता मीटिंग लावली, प्रचंड गर्दी झाली, लोकांना असं वाटलं काय घोषणा होणार. तर मी तुम्हाला सांगायला आलोय की डीजे विजे बुक करू नका 2 तारखेचा, गुलाल बुक करू नका. 17 तारीख होऊन जाऊ द्या. पैसे बुडाले तर कोण जबाबदारी घेणार. मी जबाबदारी घेऊ शकत नाही. शेवटी माझं काम आहे माझ्या सगळ्या लोकांना खर्चापासून वंचित ठेवणं, की खर्च करू नका. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे. बरेचसे लोक मी पाहिलेत आता शिर्डीमध्ये 1-2 फोटो स्टुडिओ मध्ये एक जण होता मगाशी 1-2 दिवसापूर्वी. त्यांनी काय केलंय की नेहरू जॅकेट घेऊन तो असं टेबलवर बसलेला होता. मी म्हटलं भाऊ याला काय झालं. म्हटलं काय झालं नाही. म्हणजे नगराध्यक्ष झाला तो फोटो असा माग बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, इथं महाराजांचा फोटो, इथं अशोक स्तंभ आणि जॅकेट पेननी. म्हणजे निवडून आला तर फ्लेक्सबोर्ड लावायला फोटो काढायला गडी तयार बसल्याला असं एकदम गंभीर अभ्यास करतात. म्हटलं आता याचा भाऊ निवडून यायच्या अगोदरच परिणाम झालेला दिसतो, तिकीट देतं कसं. काही लोकांचा थोडासा प्रॉब्लेमच आहे, त्याला कसं आता बरं करायचं हे डॉक्टर आहे मला सुद्धा कळायला मार्ग नाही. पण माझा प्रयत्न आहे की बाबा सगळ्यांना आपण सन्मानपूर्वक वागणूक देऊ, सगळ्यांना आपण सकारात्मक वागणूक देऊ. आणि आता काळ आलेला आहे की थोडेफार कठोर निर्णय पण घ्यावे लागतील. नाराजी पण वाढणार, लोक नाराज पण होतात, लोक राग पण मनात धरतात. पण मी लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर मला पराभवाची भीतीच राहिली नाही. आता सत्ता कोणाची येते कोणाची नाही येत हा माझा उद्देश नाही. एक निष्ठ माणसालाच उमेदवारी मिळेल हा माझा उद्देश आहे. हा आपलं स्वप्न, ही आपली संकल्पना आहे. सत्ता महत्वाची नाही, शिर्डीची सत्ता आली काय नाही आली काय फरक पडतो. आपण त्या सत्तेसाठी झगडत नाही, आपण त्या सत्तेसाठी मरत नाही, आपण त्या सत्तेसाठी लढत नाही. मला हे पाहायचंय जनतेच्या माध्यमातून की जनतेला खरं विकास पाहिजे का जनतेला आता जातीपातीच्या राजकारणामध्ये घुसायचं. ही पहिली वेळ शिर्डीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीपातीची चर्चा केली जाते. आम्ही तर 24 तास प्यायचं पाणी देताना कधी विचार केला नाही की बाबा आपण कोणाला जीव राहिलो. MIDC बांधताना संस्थांचा हा विकास करताना रस्ते बांधताना कधी विचार केला नाही की कोणत्या जाती धर्माच्या माणसासाठी आपण करू राहिलो. कशाला हे पाप करतात. बाबांच्या भूमीमध्ये आपण आहोत.
जाती धर्माच्या नावाने विष घालवण्याचं पाप, याचा दांडका बाबाच तुम्हाला मारतील, हे मी करणार नाही. कारण की जातपात मध्ये आपल्याला जातीपातीची गरज नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, निवडणुकीच्या दरम्यान सुजय विखेचा प्रचार, महायुतीचा प्रचार हा जातीपातीच्या आधारावर नाही. आपला विकास बोलतो आणि विकासाच्या आधारावरच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आणि 100% महायुतीच निवडून येणार, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कोणी कितीही प्रयत्न केले, या खोलीमध्ये जेवढे बसलेले आहेत समोर आणि स्टेजवर, एवढे जरी प्रामाणिक राहिले तर 23-0 झाल्याशिवाय राहणार नाही, हे मत मला. एवढे जरी प्रामाणिक राहिले तर. आता बाहेर गेल्यानंतर कोणता पॅनल रात्री तयार होतो मला माहित नाही, पण कधीतरी आपल्याला शिर्डीचा विचार करावा लागेल. आज आपण शिर्डी सुधारण्यामध्ये फार पुढे गेलोय आणि ह्या सुधारणा करत असताना आपण सगळेजण बरोबर राहाल. मी परत एकदा सांगतो की फॉर्म प्रयत्न करा न भरण्याचा, बाकी तुम्ही भरला तुमचा निर्णय. कारण की 17 तारखेला एबी फॉर्म जोडल्यानंतर माघार घ्यायला फक्त 19 तारीख आहे आणि 2 दिवसामध्ये मी प्रत्येकाच्या घरी पोहोचू शकत नाही तुमची विनंती करायला की बाबा थोडं थांबून घे, काय अडचण झाली. अगोदर काय असायचं, 9 दिवस असायचे, 10 दिवस असायचे. मग आपण आज याच्याकडे जाऊ, आज याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ. समजा काही लोक त्या अपेक्षेने फॉर्म भरतात आणि आम्हाला यायला काही अडचण नाही. माझ्या कार्यकर्त्याच्या घरी जायला विनंती करायला मला काही कमीपणा वाटत नाही, पण या 2 दिवसामध्ये मी किती लोकांपर्यंत पोहोचेल हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही जर परस्पर अर्ज भरला आणि तुमच्याकडे आमच्यापैकी कोणी आलं नाही या 2 दिवसामध्ये, तर असं वाटून देऊ नका की आम्हाला तुमची आवश्यकता नाहीये. ही वास्तविकता आहे की 2 दिवसामध्ये मी निवडणुकीची रणनीती बनवू, आमचे कार्यकर्ते निवडणुकीची रणनीती बनवाल, की मग आपल्याला प्रत्येकाला विनंती करता येईल. म्हणून आजची मीटिंग आहे की आज सर्वांनाच विनंती करून टाकू. जे मी आज तुमच्या पुढे बोलतोय तेच तिथं आमचा कार्यकर्ता येऊन 2 दिवसामध्ये बोलणार. आपण काही वेगळं सांगणार आहे बाबा, एवढंच म्हणणारी विनंती आहे, माघार घे. तर ती विनंती आजही करतो की ती परिस्थिती येऊन देऊ नका, भरूच नका. संघटनेचा निर्णय मान्य करा. हीच विनंती करण्यासाठी आज ही बैठक आपण बोलवलेली आहे. मला विश्वास आहे की आपण सगळेजण सकारात्मकतेने या निवडणुकीकडे पाहाल. आज तुमच्यामुळं मिळालेली ही सत्ता, तुमच्यामुळं मिळालेलं हे महाराष्ट्रामधलं नाव, हे टिकवायचं का नाही हा निर्णय पण तुमचाच आहे. आज विखे पाटील किंवा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची जी ओळख निर्माण झालेली आहे, फडणवीस साहेबांचा जो विश्वास आपल्यावर आहे, अमित भाईंचा जो विश्वास आपल्यावर आहे, प्रधानमंत्री महोदयांचा विश्वास जो आपल्यावर आहे, तो विश्वास वाढला समोर बसलेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांमुळेच, आणि तो टिकवण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे, दुसरी कोणाची नाही. एखाद्या सत्याने जाण्याने आपल्याला काही फरक पडत नाही. हे काही समाधी शताब्दी सोहळा असं नाहीये किंवा कुठला इव्हेंट नाहीये की तिथं नगरपालिका सत्ता आलीच पाहिजे. पण आपल्या हातातून घडलेली एक चूक ही उद्या आपल्यावरच येऊ नये, ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. या व्यतिरिक्त अनेक लोकांनी मला मेसेज टाकले, अनेक लोकांनी मला वेळेसाठी विनंती केली. तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण समिती सदस्यांना नेमलेलं होतं. आपल्याला अजूनही आजचा दिवस आहे, म्हणजे आजची रात्र आहे, आणि रात्री आपण व्यवस्थित समजून पण सांगू शकाल समितीच्या सदस्यांना. काही ठराविक 1-2 वगळले तर आपण अजूनही त्यांना जाऊन भेटू शकता. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चर्चा केल्यानंतर
एक सकारात्मक मार्ग कसा निघेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि या शिर्डीमध्ये परत एकदा महायुतीची सत्ता कशी, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सत्ता कशी, यासाठी आपण प्रयत्न करू. मला विश्वास आहे की माझ्या सानिध्यात राहिलेले प्रत्येक व्यक्ती हा मनाचा मोठेपणा दाखवेल. आपण सगळेजण मनाचा मोठेपणा दाखवाल. आपले अंतर्गत हेवे दावे मागे ठेवून, जेव्हा अगोदर 18 लोकसंख्या होती, 18 नगरसेवकाची संख्या होती, कार्यकर्त्याची संख्या वाढली तर आपण 23 केली. 23 मध्ये पण आता जागा पुरत नाहीये. तर 5 वर्षामध्ये मेहनत करून ती कशी 30-32 वर जाईल. तुम्ही आता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहात, तुम्ही नगर विकास मंत्र्यांना विनंती करा की साहेब आमच्याकडे एका प्रभागामध्ये किमान 5 जागा तरी असाव्यात. त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला 50 करू. म्हणजे पुढच्या 15 वर्षामध्ये एकही असा माणूस राहणार नाही त्याच्या नावापुढे नगरसेवक राहिलेला दिसणार नाही. सगळे नगरसेवक, गाडीवाला पण नगरसेवक, चालणारा पण नगरसेवक, झोपणारा पण नगरसेवक, सगळे नगरसेवक. आपण संख्या जेवढी वाढून ठेवणार की एखाद्याला आपण तिकीट द्यायला गेलो, बापू तो बाबा कसं तिकीट, नगर नको बाबा मला, मी असा सामान्य बरा आहे, माझ्या नावापुढे नकोच. ही परिस्थिती आपल्यालाच तयार करावी लागेल, नाही स्पर्धा संपणार नाही. त्यामुळे माझी विनंती जिल्हाध्यक्षांना की 23 मध्ये काय आपलं भागणार नाही. महायुतीची पण सत्ता आहे, तुम्हाला पण त्याच्यामध्ये वाटा पाहिजे. रमेश भाऊ म्हणतात घड्याळाला काहीतरी द्या. आमच्या कमळवाले उरकाना अजून, आणि आरपीआयची तर चर्चा सुरू नाही झाली अजून, त्याची बैठक वेगळी व्हायची. पक्ष इतके झाले आणि त्याच्यामध्ये एक मनसेवालाचा अर्ज आहेच. आता पक्ष इतके झालेत की मी तरी काय करणार आहे. तर चांगलं काम करा सगळ्यांनी. आज वेळात वेळ काढून आलात, मला आनंद आहे की निवडणुकीच्या निमित्ताने का व्हायना एवढी गर्दी झाली. आणि मला हा पण विश्वास आहे की 17 तारखेनंतर 50% गर्दी कमी झालेली पण दिसेल. हे राजकारण आहे, एवढं मलाही कळतं, तुम्हालाही कळतं. तुम्ही फार हुशार लोक आहात. आम्ही तुमच्या तुल्यबळामध्ये तसे कमी हुशार आहोत. तर हळूहळू जसं माहिती होईल की थोडीशी आपल्याबद्दल गडबड होते, तर गोरडियामधून माणूस निघाला आणि पुष्पकडे जाऊन बसेल. याच्या पलीकडे काय बदल होणार नाही. हॉटेल 2 आहेत बापू, गोरडिया आणि पुष्पक. आणि जो एक निष्ठा असेल तो पुष्पकला जाणार नाही, तिकडे मूनलाईट कडे वळत. हे पण तितक्या सांगतात आपण पुष्पकला जाणार नाही. तर आपल्या समोर आपण कोणाला कमी समजत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय ज्याला उभं राहायचंय, ज्याला उभं राहायचं, मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणतात तुमचेच लोक म्हणतात आम्ही तुमच्या पाठीमागे अंधारात राहू, तुम्ही उभे राहा. सगळं आपल्याला माहिती, पण आता करणार काय. तर आता जे जसं चालू आहे तसं बाबा, मी तर बाबांच्या भरोश्यावर चालतो. आणि काही एकनिष्ठ कार्यकर्ते असे आहेत ज्यांना काही नको, निस्वार्थ प्रेम करणारे लोक या शिर्डीमध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विखे पाटलांचा झेंडा या शिर्डीमध्ये कायम आहे. आणि मला विश्वास आहे की त्याच सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधारावर आपण राजकारण करत आलेलो आहोत. आपल्या पाठीमागं महायुती सरकार आहे. महायुती सरकारमुळे आपण मंत्री आहोत. आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या शिर्डीमध्ये विकासात्मक कामं, महायुती सरकारच्या याच्यामध्ये विकासात्मक कामं आपण करत राहू. तर आपण सर्वजण आलात. माझी परत एकदा विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर मी कोणालाही व्यक्तिगत भेटणार नाही. तुम्ही काम सांगायला मला भेटत असाल भेटा, उमेदवारी सांगायला कुणीही जरी भेटलं तरी दुर्दैवाने मग मला कदाचित तुम्हाला मिळणार असेल आणि कट होईल. तर ती बाब तुम्हाला परवडणारी असली बरोबर रमेश भाऊ. त्यामुळे रमेश भाऊ गपचूप आले बसते, गपचूप हळूच बाहेर जाणार. मला भानगडच पडायचंय, मला संपर्कच नको.
तर उमेदवारी मागावानी लागली पाहिजे. ज्यांना उमेदवारी मागावी लागते ना, समजून घ्यायचं की तुमचं कर्तृत्व एवढं नाही की तुमचा नेता तुम्हाला ओळखू शकला नाही. उमेदवारी मागायची गरजच पडली नाही पाहिजे. तुमचं काम बोललं पाहिजे. आज मी कुठं यदा कदाचित उद्या लोकसभेची जागा आरक्षित मधून उठली तर मी तर पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. काम असं करणार की माननीय मुख्यमंत्री महोदय मला बोलून घेतील की तुझं काम चांगलंय, आता तू आमचा उमेदवार. हे कामातून सिद्ध करावं लागतं. मी रोज जाऊन वर्षाबंगल्यावर बसून म्हणू शकत नाही की साहेब मला हे पण द्या, हे पण द्या. मागणार काहीच मिळत नाही. स्वकष्टाने कमवावं लागतं. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी स्वकष्टाने ते कमवलंय त्या लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करू. बाकीचे लोक देखील महत्वाचे आहेत, पण दुर्दैवाने जागा तेवढ्या असल्यामुळे काही लोक डावलले जातील, काही लोक नाराज होतील. तर नाराज लोकांना मी विनंती करेल की नाराजी मनामध्ये धरू नका. तुम्हाला संधी मिळाली असेल, 2दा मिळाली, काही लोकांना 3दा मिळाली. अजूनही आपल्याला वाटतं की मीच असेल तर मग शिर्डीमध्ये मला असं वाटतं आज जो बिचारा 22 वर्षापासून 22 वर्षाचा असेल, भाषण ऐकत 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 आज जर तरुण लोकांना ऍडजस्ट करायला राजूबाबू सुरू केलं तरी सुद्धा इथं बसलेले निम्मे पोरं 65ला पोहोचतील तरी नंबर लागणार नाही. कसं करायचं? सगळ्यांना संधी मिळू दे. नव्या जुन्यांचं सांगड घालून आपल्याला जावं लागेल. मुलांना डावलून चालणार नाही, ज्येष्ठांना डावलून चालणार नाही. प्रत्येक व्यक्तीला बरोबर घेऊन आपल्याला जायचं आहे. तर मला पूर्ण विश्वास आहे की आपण सगळेजण तो विश्वास जो माननीय नामदार साहेबांवर दाखवला असेल त्या विश्वासाला सार्थ ठरेल. असंच त्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. घरी गेल्यानंतर शांततेत झोप घ्या, पळू नका, वॉर्डमध्ये फिरू नका, 17 तारखेपर्यंत थांबा अशी माझी विनंती आहे. फिरले आणि 17 तारखेनंतर काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. मग मी तुम्हाला एक नेता म्हणून नाही पण एक डॉक्टर म्हणून निश्चित तुमचा उपचार करेल, एवढं मी खात्री देतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. परत एकदा या समितीने जे काम मागच्या 10 दिवसामध्ये केलं त्या समिती सदस्यांचे देखील आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.